नमस्कार मित्रांनो. बी-एम-सी महानगरपालिका जी एक्झाम झालेली होती कर सहाय्यक आणि इन्स्पेक्टरसाठी. तर बी-एम-सीने इन्स्पेक्टरसाठी तिसरी रिस्पॉन्स शीटसाठी सूचनापत्र जाहीर केलेलं आहे. आपण त्यामध्ये काय ते बघणारच आहोत. पण त्याआधी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, तर सर्वात आधी आपल्या टेलिग्राम चॅनलला या संदर्भात अपडेट आलेली होती. तर तुम्ही एकदा टेलिग्राम चॅनलला जाऊन चेकही करू शकता आणि त्याचा टायमिंगही चेक करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तुम्ही चॅनलला जॉइन करू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. तर आपण बघूया आता बी-एम-सीविषयी थोडी इन्फॉर्मेशन. तर या सूचनापत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, जाहिरात क्रमांक जे असेल ते अन्वन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील 178 रिक्त पदांकरिता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने 10/12/2024 महाराष्ट्राच्या राज्यातील 26 जिल्ह्यातील 50 परीक्षा केंद्रावर निरीक्षक पदाकरिता परीक्षा बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमधून अजून तुम्हाला भरपूर काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर सूचनापत्र क्रमांक डॅश 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 17/12/24 अन्वये 18/12/24 रोजी दुपारी 3 वाजेपासून तर दिनांक 21/12/2024 रोजी 3 वाजेपर्यंत आणि सुधारित सूचनापत्र क्रमांक डॅश डॅश अन्वये 25/12/2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सदर ऑनलाईन परीक्षेच्या उत्तर तालिकेतील आक्षेप वीज शुल्काचा भरणा करून नोंदवण्याचे उमेदवारांना सूचित करण्यात आले होते. उमेदवारांनी नोंदवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने सेकंड रिस्पॉन्स शीट दिनांक 7/2/2025 रोजी सायंकाळी 4 वाजता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर लाईव्ह करण्यात आली होती. उमेदवारांनी सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार नोंदवलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने पुनश्च ऑब्जेक्शन लिंक 2 दिनांक 19/2/2025 रोजी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर लाईव्ह करण्यात येत आहे. मित्रांनो, आता इथून पुढे व्यवस्थित आहे का? तर इथं त्यांनी जी तारीख दिलेली आहे ना, ती 18/2/2025 आणि यांनी कधी पब्लिश केलं? ते आज पब्लिश केलं. आज तारीख किती आहे? 20 तारीख आहे आणि सध्या पोर्टलवर ही ही जे सूचनापत्र आहे ती पण माहिती आता त्यांनी डिलीट केलेली आहे. तर भरपूर जण मनात गैरसमज असेल, की थर्ड आपण जी तिसरी रिस्पॉन्स शीट आहे ती येणार आहे का नाही? आता यांनी जर एवढं नोटीस काढली तर मित्रांनो, तर फुल चान्सेस आहे, की थर्ड रिस्पॉन्स शीट येण्याचे फुल चान्सेस आहे. निरीक्षकचे असो या लिपिकचे असो. तर थर्ड रिस्पॉन्स शीटचे पूर्णपणे येण्याचे चान्सेस आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार, काही सूत्रानुसार तर मुलांनी ते 8 क्वेश्चन कॅन्सल झाले होते. कोणाचे 2 क्वेश्चन झाले होते. मुलांनी बी-एम-सीला काही मेल वगैरे गेले होते. तर त्यानुसार त्यांनी डिसिजन घेतलेला आहे, की त्याच्यावर जे कॅन्सल झालेले क्वेश्चन आहे ते त्याच्यावर काम करणार आहे. जर असं जर नाही केलं, तर मुलं कोर्टात जाण्याची शक्यता आहे. आणि त्यांना भरपूर रिक्वेस्ट आले, की तुम्ही रिझल्ट लवकर लावा, लवकर लावा. पण त्यांनी ते त्यांच्याकडून अशी इन्फॉर्मेशन मिळाली, की त्यांनी जरी रिझल्ट लवकर लावला, तरी उद्या उठून कोणी ना कोणी जर कोर्टात जर गेला, तर परत त्याच्यात वेळ वाया जाईल आणि रिझल्टला परत उशीर होईल. त्या अनुषंगाने ते आताच त्यांच्याकडून ज्या झालेल्या चुका आहे, त्या दुरुस्ती करत आहेत. आता या प्रोसिजरला किती वेळ लागतो हे सर्वस्व बी-एम-सीवर डिपेंड आहे. आता यापुढे जे जे विद्यार्थ्यांनी बी-एम-सीचा रिझल्टची वेट करत आहात, तर त्यांनी अ, दुसऱ्या परीक्षेवर फोकस करावं. कारण ज्या अनुषंगाने बी-एम-सी वर्क करत आहे, तर त्या अनुषंगाने निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुढच्या एक्झामवर फोकस करू शकता. बी-एम-सीचा रिझल्ट आला तर लवकर चांगलाच आहे, नाहीतर त्याला वेळही लागू शकतो. धन्यवाद.